नमस्कार मित्रांनो. जीवनात आनंदात राहायचं असेल तर काय करावं लागेल? कारण इंटेन्शन सर्वांचे एकच आहेत, फक्त कलेक्ट मनी, सिलेक्ट मनी अँड हॅपी विथ मनी. बट सम पीपल लेस मनी but nevertheless they are happy. But some people too much money, too much property, but they are not happy. Your happiness index is not you need to connect with your pocket. It is depending upon on your mentality. Yes, we need money, but the limitations are very important. If you over need any kind of materials, you are unhappy. Means if you overloaded with the material but not happy, that is the difficulties in your life. We want happiness. Happiness is the real goal of life. आणि हा सर्वांचा मोठा प्रॉब्लेम आहे. The second challenge is मी खूप पैसा कमवू इच्छितोय, माझ्या मुलांनी काहीच करून मी आयतं करून ठेवा, ह्या मानसिकतेमध्ये सर्वजण गुंतलेले आहेत. आणि हा पण एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बाबा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो असा आहे की आपण मानसिकदृष्ट्या आपल्या मुलांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये बियॉन्ड लिमिट जेव्हा गुंतलेलो असतो ना, आणि बियॉन्ड लिमिट जेव्हा तुम्ही त्यामध्ये गुंतलेले असता, तिथून जर तुम्हाला वेदना मिळाल्या की तुम्ही डिफिकल्टीमध्ये जाता, तुम्ही प्रॉब्लेममध्ये जाता, तुम्ही स्वतःसाठीच हँडओव्हर करू शकत नाही. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी मी माझ्या समोर पाहिलेलं आहे की मुलगी आईला नकारात्मक बोलते बघा, म्हणजे बियॉन्ड लिमिट नकारात्मक. आता बियॉन्ड लिमिट नकारात्मक म्हटल्यानंतर त्यात कोणते शब्द असू शकतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. अगदी हे मुलांकडून पालकांना अशा प्रकारची नकारात्मक पद्धतीचं वर्तन जेव्हा आई वडील आपल्या मुलांमध्ये प्रचंड गुंतलेले असतात आणि असं नकारात्मक वर्तन जर आपल्या पालकांना मिळालं तर त्या वेदना फार डिफिकल्टीज क्रिएट करतात. आणि जी माणसं योग्य वेळी योग्य भूमिका घेतात आणि अशा नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळण्याचं धाडस करतात, तीच आनंदी राहू शकतात. दुसरा माणूस यामध्ये अजिबात स्वतःला मेंटेन करू शकत नाही, स्वतःला हँडल करू शकत नाही. आपण आपल्या मुलांच्या नकारात्मक भूमिकेचं कितपत समर्थन करायचं याला मर्यादा घातल्या पाहिजे. मुलांच्या नकारात्मक भूमिकावर कधीतरी तुम्ही ताशेरे ओढलेच पाहिजे. जर योग्य वेळी जर तुम्ही ताशेरे नाही ओढले तर कॉन्फिडन्स, त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स एवढा जबरदस्त क्रिएट होईल की आज ते आपल्या आईवडिलांना नकारात्मक बोलतात, उद्या ते समाजामध्ये दुसऱ्यांना नकारात्मक बोलतील. आणि असं नकारात्मक वर्तन बाहेर मार खाल्ल्याशिवाय दुसरा पर्याय अशा मुलांसाठी उरणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि अशा वस्तुनिष्ठ परिस्थितीला सकारात्मक पद्धतीनं जर आपल्याला हाताळायचं असेल तर शब्दांची आणि विचारांची कमिटमेंट आपण राखलीच पाहिजे. आणि जर शब्दांची आणि विचारांची कमिटमेंट समोरून राखली जात नसेल तर त्यावर जहाल उपाय हा केलाच पाहिजे. त्याला नो अदर सोल्युशन्स फॉर दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम. एकूणच काय तर जीवन हा एक आनंदाचा सोहळा आहे आणि हे जीवन पुन्हा पुन्हा नाही.
हे आपण ओळखलं पाहिजे. एकूणच वयोमानानुसार वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या माणसांना भावनिकदृष्ट्या ही आजकालची तरुण मुलं, घरातलीच एकूणच तुमची मुलं असतील, नातवंड दाखवून किंवा काय इमोशनली ब्लॅकमेलिंग करतात वयस्कर माणसांना आणि त्यांचा खिसा पूर्णपणे मोकळा केला जातो आणि नंतर त्याच्यावर शाब्दिक लांछनास्पद अवैचारिक पातळीवरची शाब्दिक उधळण केली जाते. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्ही असहाय्य होईपर्यंत बेसावध राहू नका. हीच खरी परिस्थिती आहे आजकालच्या जगाची. म्हणजे तुम्ही असहाय्य झाला मग सावध होताल, अजिबात उपयोग नाही तुमच्या जीवनामध्ये. असहाय्य होस्तवर बेसावध राहायचं नाही. योग्य वयात योग्य वेळी स्वतःच काळजी घेणे ही खरंच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही क्षीण होणार, तुमच्या अंतिम अवस्थेच्या पार जवळ जाणार आणि मग तुम्ही जागा होणार, नथिंग, अजिबात काही उपयोगाचं नाहीये. आणि मग त्याच्या सिच्युएशन्स मध्ये ज्या वेदना असतात, ज्या डिफिकल्टी असतात, त्या फार डेंजर असतात. मग त्यात तुम्ही इतरांना सांगत बसता, काही उपयोग होत नाही अशा अवस्थेमध्ये. द बेस्ट वे, अतिशय उत्तम मार्ग हाच आहे की योग्य वेळी तुम्ही सिलेक्टिव्ह व्हा. योग्य वेळी स्वतःला स्वतःच्या जगण्यासाठी सिलेक्ट करा, नाहीतर अजिबात उपयोग होणार नाही. कारण तुम्ही वाचाय घेतलेलं पुस्तक, त्याची रिव्हिजन करू शकता, पुन्हा वाचू शकता, पण तुमच्या आयुष्यातला गेलेला क्षण परत तुम्ही रिव्हर्स ॲट एनी कॉस्ट आणू शकत नाही. हीच वस्तुस्थिती आहे आणि हेच वास्तव आहे. मी हे सांगण्याचं कारण असं आहे की हे माझी प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच पटेल असं नाही सांगता येत. कारण माणूस अनुभव मार देतो आणि त्यातून शिकत असतो. आणि अनुभवाने मार दिल्याशिवाय आम्ही सुधारायचंच नाही असं जर ठरवलेलं असेल तर दुसऱ्याचे अनुभव घेण्याचं काही कारण उरत नाही या ठिकाणी. बघा, पण ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुनिष्ठता आहे या ठिकाणी. आणि ह्या ज्या सामाजिक भूमिका आहेत, ही सामाजिक वैचारिक धारणा आहेत, खऱ्या अर्थाने त्या बदलत चाललेल्या आहेत या ठिकाणी. बघा, मी असं म्हणत नाही प्रत्येक जण नकारात्मक, अजिबात नाही. अगदी चांगली पण अनुभव आपल्याला चांगला आनंद देऊन जातात या ठिकाणी. परंतु आपण आपली जी जबाबदारी आहे स्वतःविषयी जी कमिटमेंट आहे, ती कमिटमेंट आपण स्वीकारली पाहिजे आणि आपण आपल्या कमिटमेंटला जागलं पाहिजे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातूनच मी एक कविता सादर करतो आपणासमोर. कवितेचं नाव आहे आनंदाचा सोहळा. अगदी मला सांगा, असं कोणाला या जगामध्ये आनंदी राहावं वाटत नाही? प्रत्येकाला या जगामध्ये आनंदी राहण्याचा अधिकार आहे. हे नीट लक्षामध्ये घ्या. प्रत्येकाला आनंदी राहावं वाटतं, असं कोण नाही की या जगामध्ये कोणाला आनंदी राहायचं नाही. बघा, सोहळा आनंदाचा, घाव तुला अंतर्मनातून बदलून टाकणे, ठेव तयारी संघर्ष करण्याची. अगदी बालपणापासून तर मोठं होईपर्यंत जीवनामध्ये जे काय घाव देतात ना, त्यातून आपण लर्न करायचं असतं, शिकायचं असतं. आणि त्या शिकण्यातून स्वतःला अंतर्मनातून बदलायचं असतं. अगदी आपण आपल्या मुलांमध्ये असेल, बाहेर असेल, आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या किती गुंतवून घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. घाव तुला अंतर्मनातून बदलून टाकतील, ठेव तयारी संघर्ष करण्याची. घाव तुझ्यातला पोलादी माणूस घडवतील. अनुभवातून पोलादी माणसाची खऱ्या अर्थाने निर्मिती होत असते. घाव तुला अंतर्मनातून बदलून टाकतील, ठेव तयारी संघर्ष करण्याची. घाव तुझ्यातला पोलादी माणूस घडवतील. चुका टाळण्याचे धैर्य ठेव. योग्य वेळी चूक टाळायचे धैर्य ठेव.
चुका टाळण्याचे धैर्य ठेव, मनाने सरळ चुकन तिथे सुधारण्याचे धैर्य ठेव. अगदी चुकलं ना माघार घ्या, गप बसा, दुसऱ्याचं बोलणं ऐका, काही हरकत नाही. माघार गेल्याने कुणी कमी होत नाही. पहा, आणि ती चूक सुधारण्याचं धैर्य पण ठेवायचं आपण. वेदना म्हणजे जगणे. जीवनाचा हा साधा शब्द आहे, पण अर्थ फार गहन आहे. वेदना म्हणजे जगणे, जगणे म्हणजे वेदना. मेलेल्यांना वेदना कळते का? एकदा मी मृत पावलो आणि मग मला वेदना कळणार आहे का? बघा, मेलेल्यांना वेदना कळते का? जरी कळत असेल तरी ही अनुभूती, बघा, जरी कळत असेल मेल्यानंतर वेदना, तरी ती अनुभूती जिवंत माणसाला मेलेली माणसं सांगू शकतील का? पुराव्याला वाव नाही. आता याचा पुरावा नाही आपल्याकडे अजिबात. पुराव्याला वाव नाही, खोटेपणाचा डाव नाही. पुराव्याला वाव नाही, खोटेपणाचा डाव नाही. जन्म वेदनेचा, जन्म वेदनेचा, पहा, जन्म वेदनेचा भाग आहे. तुम्ही जन्मला त्या दिवशी तुम्हाला वेदनांची सुरुवात झालेली. बघा, जन्म वेदनेचा भाग आहे. जिथे जन्म आहे तिथे वेदना आहे. अगदी या जीवसृष्टीमधल्या प्रत्येक जीवाला ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसापासून त्याला वेदना चालू झाल्या. बघा, जन्म वेदनेचा भाग आहे. जिथे जन्म आहे तिथे वेदना आहे, आणि जिथे वेदना आहे तिथे जन्म आहे. जगणे, बघा, जिथे वेदना आहे, जन्म वेदनेचा भाग आहे. जिथे वेदना आहे तिथे जन्म आहे, जिथे जन्म आहे तिथे वेदना आहे. जगणे घाव वेदना. बघा, जगणं म्हणजे काय? जगणे घाव वेदना गेट टुगेदर आहे. बघा, जगायचं म्हणलं की घाव पडणारच आहेत, वेदना होणारच आहेत, आणि घाव आणि वेदनेचं जीवन हे गेट टुगेदर आहे. जगणे घाव वेदना गेट टुगेदर आहे. अनुभव, आणि यातून मिळणारा जो अनुभव आहे मित्रांनो, बघा, जगणे घाव वेदना गेट टुगेदर आहे. जगणे, बघा, जगणे घाव वेदना गेट टुगेदर आहे. अनुभव आनंदाचा सोहळा आहे. अनुभव घेत राहा मित्रांनो, अनुभव घेत राहा, चालत राहा, आनंदाचा सोहळा साजरा करत राहा, करत राहा. या ठिकाणी या कवितेमध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक भूमिकेतून जीवनाची जी वेदना असतील, घाव असतील, आणि त्यातून मिळणारा जो अनुभव असेल, त्यातून खऱ्या अर्थाने माणूस घडत असतो, पोलादी माणूस घडत असतो, एक सकारात्मक माणूस घडत असतो. त्याची बौद्धिक जडणघडण घाव आणि वेदना यांच्या अनुभवातून होत असते, आणि त्यातून निर्माण माणूस होणारा जो असतो ना, तो प्रचंड प्रखर बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होत असतो या ठिकाणी. आणि ही खऱ्या अर्थाने घाव आणि वेदनेतून मिळणाऱ्या अनुभवाची काय आहे? जमेची बाजू आहे. आणि ही जमेची बाजू ज्याच्याकडे आहे ना, त्याचं व्हॅल्युएशन, त्याची किंमत करू नका. कारण त्या ज्या गोष्टी आहेत प्रचंड मोठ्या अनुभवातून, प्रचंड मोठ्या संघर्षातून निर्माण झालेल्या असतात. तुम्ही त्या पैशामध्ये मोजू शकत नाही, आणि त्यातून मिळणारा आनंद हा प्रचंड आल्हाददायक असतो. बस, जीवनाचं मूलतत्व तर हेच आहे. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी.